हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती. आज मी तुम्हाला इथे पफची बाहीची डिझाईन दाखवणार आहे, जी की घातल्यावरती खूपच सुंदर दिसणार आहे आणि ही आपल्याला बनवायला सुद्धा एकदम सोपी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी एकदम सोप्या पद्धतीने तुमच्याशी पफची बाही कशी कटिंग करायची, कशी स्टिचिंग करायची हे सुद्धा शेअर केलेलं आहे. त्यामुळे सर्वात आधी तर आपल्याला काय करायचं आहे, ते 4 फोल्ड अशा पद्धतीने अस्तर करून घ्यायचं आहे. नॉर्मली जे आपण बाहीची कटिंग करतो आहे ना, त्याच पद्धतीने करायचं आहे. थोडेसे इथे आपल्याला काही बदल करायचे आहेत, ते आपण इथे बघूयात. सर्वात आधी तर आपल्याला काय करायचं आहे, जी आपली बाहीची लांबी घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्याला 3 इंच मायनस करायचं आहे. तुम्हाला जेवढी काही बाहीची लांबी ठेवायची असेल ना, तेवढी तुम्हाला त्यामधून 3 इंचचं प्लेट खालच्या साईडने घ्यायचं आहे. तुम्हाला जर त्याच्यापेक्षा खूप मोठं 4 इंच किंवा 5 इंचचं प्लेट ठेवायचं असेल तरी तुम्ही घेऊ शकता, पण 3 इंचाचा नॉर्मली आपल्या इथे प्लेट ठेवायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला बाहीची वरची जी प्लीट टाकायची आहेत ना, आपल्याला ते 7.5 इंचाचं घ्यायचं आहे. वरचं 7.5 इंचाचं कापड घ्यायचं आहे आणि खाली 3 इंचाचं कापड घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, जे आपले जॉईंट भाग आहेत ना बाहीचे, त्यापासून आपल्याला इथे 3 इंचावरती एक पॉईंट काढून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने आपल्याला खालच्यासुद्धा साईडला पॉईंट काढायचा आहे आणि वरच्यासुद्धा साईडला पॉईंट काढून घेऊन एक लाईन ओढून घ्यायची आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे लाईन आपल्याला जी जॉईंट भाग आहेत ना, त्याच्या बाजूला 3 इंचावरती ओढायची आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता ही नॉर्मली आपली बाहीची कटिंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ते जो आपला तयार मुंडा आहे ना 7.5 इंच, माझा 7.5 इंच तयार आहे. मी तो इथे टाकून घेतलेला आहे. तुमचा जे काही मुंडा असेल बाजूला घ्यायचा आहे. मोजल्यानंतर जे काही मुंडा तुमचा येणार आहे तोच तुम्हाला इथे नॉर्मली टाकून घ्यायचा आहे. एवढंच आपल्याला इथे बदल करायचा आहे. जास्त काही इथे तुम्हाला करायची गरज नाही. आणि आपली जी नॉर्मल बाहीची शेप आहे ना, तो इथे देऊन घ्यायचा आहे आणि जे बाजूला आपण शिलाईसाठी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे ना, तेवढंच तुम्हाला इथे ठेवून घ्यायचं आहे. आता खालच्या साईडने सुद्धा आपल्याला दंडगेर टाकायचं आहे आणि जे काही एक्स्ट्राचं आपण वरती घेतलेलं आहे 1.5 इंचचं, तेवढंच खालच्या साईडने सुद्धा 1.5 इंचचं एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तुमचा जो काही दंडगेर असेल ते तुम्हाला इथे घ्यायचं आहे आणि बाजूला एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि नॉर्मली जी आपली बाहीची कटिंग आहे ना, ती इथे आपल्याला करून घ्यायची आहे. इथे आपली बाहीची मार्किंग करून झालेली आहे. आता जी मार्किंग केलेली आहे ना, त्याचप्रमाणे इथे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. इथे माझी बाहीची कटिंग करून झालेली आहे. आता इथे माझं सेंटरला अस्तर जॉईंट होतं, मी ते इथे लगेचच कट करून घेते आणि दोन्ही बाह्या ह्या बाजूला करून घेते. आता दोन्हीसुद्धा बाही आपल्याला डिझाईन ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. आता ही जी मार्किंग आपण केलेली आहे ना, त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला अशा प्रकारे छोटे छोटे कट लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण जेव्हा प्लेट टाकूत ना, तेव्हा आपल्याला कुठून प्लेट टाकायला सुरुवात करायची आहे हे आपल्या लक्षात येईल. यासाठी आपल्याला इथे दोन्ही साईडला कट देऊन घ्यायचे आहेत. आता जिथे आपली एका साईडला मार्किंग आहे, त्याचप्रमाणे आता जिथे आपण बाजूला कट दिली आहेत ना, तिथे सुद्धा आपल्याला अशीच एक मार्किंग करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला तिथे प्लेट्स टाकायला समजेल. ह्यासाठी हे आपल्याला लगेचच करून घ्यायचं आहे. आता इथे आपण जे सेंटरला 3 इंचाचं मिळून पूर्ण 6 इंचाचं जे कापड घेतलेलं आहे ना, तिथून आपल्याला छोटे छोटे प्लेट टाकायचं आहे. इथे काय करायचं आहे, आपल्याला अर्धा इंचापेक्षा कमी प्लेट टाकून घ्यायचे आहेत, जे की प्लेट छोटे छोटे टाकल्यानंतर आपला पफ हा व्यवस्थित मस्त असा येईल. ह्यासाठी आपल्याला इथे छोटे छोटे प्लेट टाकायचं आहे. तुमच्याने जेवढे शक्य होतील तेवढे तुम्हाला इथे छोटे छोटे प्लेट टाकून घ्यायचे आहेत. आपले जो सेंटरचा कट आहे ना, त्यापासून माझे एका साईडने 4 आणि एका साईडने 4 असे मिळून 8 प्लेट आलेले आहेत. तुमचेसुद्धा तुम्ही जेवढा केवढा प्लेटची रुंदी घ्याल त्यानुसार तुमचे इथे प्लेट येऊन जातील. माझे इथे 8 प्लेट आले आहेत. कदाचित तुमचे ह्यापेक्षा जास्त सुद्धा येऊ शकतात किंवा कमी सुद्धा येऊ शकतात. आता खालच्या साईडने आपल्याला काय करायचं आहे, ही साईड आपली अपोजिट ठेवायची आहे. ती साईड आपली वरची साईड आहे जी आहे ना, ही साईड आपल्या साईडने ठेवायची आहे. आता ही साईड आपल्याला जी वरची प्लेट टाकलेली आहे ना, त्याच्या अपोजिट करून घ्यायची आहे.
आणि इथे सुद्धा आपल्याला 8 प्लेट टाकून घ्यायचे आहेत. जेवढी आपण वरती प्लेट टाकली आहेत तेवढीच आपल्याला खालची सुद्धा प्लेट टाकून घ्यायची आहे. आणि जिथपर्यंत आपण कट दिलेलं होतं, जिथपर्यंत मार्किंग केलेलं होतं ना, तिथपर्यंतच टाकायचं आहे. इथे आपला वरचा पफ असा मस्त आलेला आहे. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपला इथे मस्त पफ आलेला आहे वरच्या साईडने. आता इथे आपल्याला खालच्या साईडनं प्लेट लावायची आहे. त्याची रुंदी मी इथे 3.5 इंचाची घेतलेली आहे, कारण का अर्धा इंच आपल्या इथे स्टिचिंगमध्ये जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आता इथे मेन फॅब्रिक आणि अस्तरची फॅब्रिक हे दोन्ही एकमेकांना अटॅच करून घ्यायचे आहे. मेन फॅब्रिकच्या राईट साईडवरती आपल्याला हे अस्तर ठेवायचं आहे आणि खालच्या साईडने पलटून घ्यायचं आहे. बस एवढंच करायचं आहे आपल्याला इथे. आणि त्यानंतर जी आपण आता शिलाई केलेली आहे ना, त्यावरती कट लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली ही अस्तर आहे खालच्या साईडने व्यवस्थित पलटेल. आणखी एक इथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. ह्यामुळे आपलं अस्तर जे आहे ना, कुठेही वरच्या साईडला दिसणार नाही. त्यामुळे आपल्याला इथे दाबटीप द्यायची आहे. आता ही दाबटीप देऊन झाल्यानंतर मी आणखी एक वरून शिलाई करून घेते, जेणेकरून अस्तर हे व्यवस्थित सेट होते. तुम्ही इथे प्रेस जरी केला तरी चालेल. मी इथे लगेचच शिलाई करून घेतली आहे. ही बाही एकदम सोपी आहे, बनवायला सुद्धा खूप सोपी आहे. आणि तुमचे जे कस्टमर वगैरे असतील, तुम्ही त्यांना ही बाही बनवून देऊ शकता आणि जास्त चार्जेस घेऊ पण शकता. जास्त वेळ लागत नाही आपल्याला ही बाही बनवण्यासाठी. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करायचं आहे. आणि माझी सुद्धा पद्धत तुम्हाला कशी वाटलेली आहे बाहीची, ही सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर त्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओसुद्धा तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करायचा आहे. ज्यांना कोणा ह्या व्हिडिओची गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करायचं आहे. आता हे प्लेट आपण कट केलेलं आहे आणि स्टिचिंग केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो वरचा आपला पार्ट आहे ना, त्यावरती हे प्लेट अपोजिट साईडवरती आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे, जे की राईट साईड आपली ही आतमध्ये असली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला अटॅच करून हे पलटून घ्यायचं आहे. आणि त्यावरून आपल्याला आणखी एक शिलाई करायची आहे, जेणेकरून हे आपण जे आता स्टिच केलेलं आहे ना, ते व्यवस्थित सेट होईल. ह्यासाठी आपल्याला वरून सुद्धा एक टीप लावून घ्यायची आहे. त्यामुळे आपला अस्तर हे व्यवस्थित दिसेल. इथे मी एक शिलाई करून घेतलेली आहे आणि जे बाजूचं एक्स्ट्राचं कापड आहे ते सुद्धा लगेच कट करून घेतलेलं आहे. इथे आपला पूर्ण पफ येणार नाही आहे, बाहीच्या सेंटरला थोडासा पफ येणार आहे. घातल्यावरती ही बाही एकदमच सुंदर दिसेल. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर पुन्हा मी तुम्हाला सांगते की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे कोणते नवीन व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. त्यासाठी तुम्ही तिथे जी बेल आयकॉन आहे ना, ती सुद्धा प्रेस करायची आहे. इथे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.